ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि सिंधुदुर्ग ग्रंथालय संघ सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2025 चे उद्घाटन गुलमोहर हॉटेल कुडाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या ग्रंथोत्सव मध्ये अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉक्टर दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबागच्या बाल दशावतार कलाकारांनी कंकाल केतूचा वध हे दशावतार नाटक सादर केले। या नाटकाला प्रेक्षकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनेक बक्षिसांचा वर्षाव देखील झाला। त्यात आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आमची मुले खरोखरच भाग्यवान ठरली, ज्यांच्यामुळे रंगभूमीची आज थोडीफार सेवा करता आली। या नाटकासाठी श्री गोसावी सर, श्री मेस्त्री सर, श्री गजानन मांजरेकर, महादेव गोसावी, रुपेश खोबरेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। या नाटकासाठी रुपेश माडिये, महेश तांडेल, अमोल घाडी यांची मोलाची संगीत साथ मिळाली, तर पात्रांची रंगभूषा विनोद देऊलकर यांनी केली। या नाटकात नारदाची भूमिका करणारा सुमित नामदेव चोपडेकर आणि कंकाल केतू या राक्षसाची भूमिका करणारा कौस्तुभ रमेश मांजरेकर यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या। यात सार्थक सारंग, आरव कोळंबकर, उमंग कोचरेकर, दर्श चोपडेकर, संकल्प खोबरेकर, समर्थ खोबरेकर, हर्षवर्धन कुर्ले हे विद्यार्थी सहभागी झाले होते। नाटक संपल्यानंतर उत्कृष्ट नाटक सादर केल्याबद्दल श्री सचिन हजारे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सिंधुदुर्ग श्री मंगेश मस्के, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्याकडून सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले। या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी आणि सदस्य तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले। नंबर 1 निर्धार न्यूज कुडाळ।